सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात। नमस्कार मित्रांनो, राज्यातील बहुतांश भागांमध्ये सध्या पावसाची गरज आहे, पण अद्यापही पाऊस झालेला नाही। तर उद्या आहे 12 जुलै 2025 शनिवार। जाणून घेऊयात उद्याच्या दरम्यान महाराष्ट्राच्या काही भागात आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल। तर हा पाऊस नेमका कुठे होणार याविषयीची सविस्तर माहिती। पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो, दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या ATV मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्या जिल्ह्यापर्यंत गावापर्यंत पोहोचेल। मित्रांनो, उद्या आहे 12 जुलै, त्यासोबतच आपण पाहणार आहोत 15 जुलैपर्यंतचा अंदाज। 12, 13, 14 आणि 15 तारखेला महाराष्ट्रातील नेमक्या कोणत्या भागात पाऊस होणार। व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे, त्यामुळे व्हिडिओला पूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका। सुरुवातीला आपण बघूयात उद्याचा अंदाज 12 जुलैचा। उद्याच्या दरम्यान आपल्याला विदर्भातील नागपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा आणि चंद्रपूर, अमरावतीच्या काही भागात मोठा मुसळधार पाऊस झालेला पाहायला मिळेल। मात्र विदर्भातील इतर ठिकाणी पाहिले असता अकोला, बुलढाणा, वर्धा, यवतमाळ, वाशिमच्या भागात ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता राहील। मित्रांनो, जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे। तसेच उद्या होणाऱ्या पावसात नागपूर, गोंदिया, गडचिरोलीच्या भागात आपल्याला वादळी वाऱ्याचं प्रमाण देखील काहीसं जास्त पाहायला मिळू शकतं। मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिवच्या भागात आपल्याला उद्या दुपारपर्यंत ढगाळ वातावरण पाहायला मिळेल। मात्र उद्या रात्री दरम्यान मराठवाड्यातील काही भागात आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस भाग बदलत झालेला पाहायला मिळू शकतो। उत्तर महाराष्ट्रात नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड आणि तसेच खानदेशच्या इतरही आसपासच्या परिसरात आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस उद्या झालेला बघायला मिळेल। कोकणात उद्या देखील आपल्याला जोरदार वाऱ्यासह पाऊस झालेला पाहायला मिळेल। हा पाऊस मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण डोंबिवली, वसई विरार आणि तसेच कोकण पट्ट्याच्या इतरही आसपासच्या परिसरात आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस उद्या झालेला पाहायला मिळेल। मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरच्या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस उद्या होईल। तर अहिल्यानगर आणि सोलापूरच्या परिसरात मात्र उद्या दुपारपर्यंत उन्हाचा कडाका, गरमी जाणवेल। मात्र रात्री दरम्यान या भागातील काही परिसरात ढगाळ वातावरण निर्माण होऊन तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो। मित्रांनो, आपण पाहिला 12 तारखेचा म्हणजेच उद्याचा अंदाज। आता आपण 13 जुलैचा अंदाज पाहणार आहोत। या ठिकाणी आपण पाहतात संपूर्ण विदर्भात मोठा पाऊस 13 तारखेला होणार आहे। मराठवाड्यात देखील पावसाचा जोर काहीसा वाढणार आहे। कोकणात देखील मोठा पाऊस असेल। उत्तर महाराष्ट्र, खानदेशच्या भागात आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस रविवारी म्हणजेच 13 जुलै रोजी झालेला पाहायला मिळेल। तर मध्य महाराष्ट्रात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस 13 तारखेला होईल। तसेच मित्रांनो, 14 जुलैचा अंदाज पाहिला असता 14 जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा एकदा मोठ्या पावसाचा जोर वाढणार आहे। यामध्ये मराठवाडा, संपूर्ण कोकण पट्टा, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात देखील आपल्याला मोठ्या स्वरूपाचा पाऊस 14 तारखेला झालेला पाहायला मिळेल। मित्रांनो, 15 तारखेला राज्यातील वातावरणात मोठा बदल होईल। या दरम्यान फक्त मध्य महाराष्ट्र आणि कोकणातच मोठा पाऊस असेल। उर्वरित महाराष्ट्रात आपल्याला मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळू शकतो। 16 तारखेला देखील महाराष्ट्रातील बहुतांश भागांमधील पाऊस बंद असेल, फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळेल। मात्र मध्य महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर आणि सोलापूरच्या काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस 16 जुलै रोजी होऊ शकतो। तर मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण कोणत्या भागातून हा अंदाज बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। धन्यवाद।